तोंड सोबतच राजलं. आपण असं विचारपूस करू तर ती सगळे घडी आराई मारणे पडस. आई ओ आई, त्या बोला ना तर मला आवाज ना जरा आजी लागेल वाटतं. आई माय कुठं बनी गे बापरे. काय म्हणतोस म्हणा भाऊ आणि बहिणीस वनी दिवाळीने हार्दिक शुभेच्छा म्हणतो. हा दका म्हणे हो निकाल दिनच मी हा काल दिनच नाही बरोबर आहे. तरी दका आता तिने थोडं थोडं सगळं फराळणं कर टाक. मग पिठीना लाडू बेसनना लाडू चिवडा शंकरपाळा चकल्या सगळं बनाय टाक. तुम्ही काय काय बनावं कमेंटला सांगा मग. हा आणि दिवाळीनं भरपूर फराळ बनावा का कवय काय वय राहणं दुनिया मा काहीच भरोसा नाही बरं का. काय पिसन म्हण मोकळा राहा. आई इकडे बघा म्हणतो. हा बोल ना बेटा. मग दिवाळीने हार्दिक शुभेच्छा दी राहीन तू म्हणा भाऊ बहिणीसले. मग दिवाळी गई म्हणे काही काही बहिणी बिचाऱ्या वावरेच माझा आहे राहण्यात काही काही काय तिसनं फराळ बनणार नाही काय नाही म्हणून सांग राहतो तिसले तुम्ही बी बनावा असं. पण रे कानकीतलं भारी भारी वस्तू बनायात म्हणतं. हा म्हटलं दका म्हटलं थोडंसं मी तुम्हाला दखान करता बोला आई. आणि ओजू कुठे पण तो वटावर रशी बोलता डोळा बांधतो सावपोर. ओजू ए ओजू खाली नको उतरू. आपण जाऊ मंदिरात जाऊ. थांब थांब बघ मला मम्माशी बोलू दे. थांब नाही उतरवतो एकटा खाली उतरणारच नाही तो. नाही ओजू आजी येतात तोपर्यंत तिथंच थांब बाळा. हो मम्मा नाही बघ मिट्टू गोड बोलस. बोलतं गोड बोलस बिन म्हणे चिड. काय सांग राहिली तुम्हाला म्हणतं अजून कोणता प्रकार करणं आहे का असं विचारा ना. मी अजून काही बनवू नाही का नवीन मग तुम्ही सांगशात त्याप्रमाणे मी बनाय दिसू असं. गंज आहे ना कितलं खाव आहे आपण. आणि भाऊ कथा काय आपण ती दादा त्याच्यात मित्रसकडे आणि अण्णा त्या पण आज वार माझ्यात आता एवढा 2-3 दिवस घर राहायला पाहिजे ना. नाही वो बाई तुला काय माहिती शे आता इथलं ऊन पडाय ना ते असं पटापट कपाशी फुटी राहणे. आणि या येसणार मग दिवाळीनं घर जर राहो ना असा टाला मार देतोस त्या गेंदान गेंदा गेंदान गेंदा. मग असं आणि अंधारी रातचे ना ते मग त्या असं दव्या बरं बोंडे दिसतस असं शी काय करस बिन म्हणजे ध्यान देणी पडस. वो बिन दादा तर दिसस ते रेखा तो माणूस असा रात दिन तर पड्या मारस काय करस. अण्णा त्याच एवढा अवकळा करायला काहीच कारण नाही बरं पण त्याचे बी हाऊस आहे ना. मग काय करतेस आवडलो काही मसाला बसा राहते मस्त बनाय तुम्ही बेटा थोडं मजा आणा. मग छोटंसं परिवार आहे आपलं बी ना गो वाटाणी टाणं न बिन मग तरी बी का थोडंसं काही इथलं जी नाही शे ना आई नैवेद्यान करता मग दुसरा डबा मग बरं द्या आई. मग कसं पोरग मांगस बी मग आणि तो जिद्द करस ना मग म्हणून नाही थोडं काढा म्हणे बाकी शे ना अजून. मग तिकडे पण आहे ना तेवढं आता तुम्हाला असं व्यवहार आहे तर तुम्हाला वाटणंच पडी मला माहिती ना. हा तेच ना बिन मग तेच किलोभर होता रवा. हा आणि दाय बिन किलोभर द्यायला होती ना. बडे टाक देतं का पिट्टूनी मग. हा सगळंच करा म्हणे थोडं काटेले पूर्ण बी असं मला पूर्ण सरा म्हणा बी आवडत नाही. थोडं काटेले हां गामी घेऊ मी म्हणता आता सकाळी लट केलं होती मग ऐवजी टाईम लागस थोडंसं फिरायला त्याला मग आपण जेवण वगैरे करत ना मग त्याला पण भूक लागली ना. हा तिथं ना बाबा कुरकुडीन पुडी दी जायला तर आम्ही बोल राहीन तू म्हणते त्याला कुडकुडी खाडकुडे काय खावाडत नाही रे का काहीच तुम्ही कथा ती राहणार त्याला. पण आता त्यांना हात माही गे मग तो काय राही का वाटी जात मग मी नाही आई मी त्याला दुकाननी काहीच वस्तू का आवडत नाही बरं का. नागली ना बिस्किट आणस मी त्याला त्या बिस्किट देस मग आणि असं तर भाजी पोळीच खाऊ घालस मी डाळ भात खिचडी भाजी पोळी. मग कसं दिलं त्याले कुरकुरा वगैरे काहीच नका द्या त्याले. आणि आडे सवय पडताय ना मदडे विजित करी तो नाही रे बेटा आते द्या मी ते तू आणली तिथं लाडकवते मा लागस माणूस रे खातोस त्या नादान बच्चा लय यात त्यात दादरजानकडे मग ते मागवी काही नाही मागणारच नाही तो काहीच मागत नाही. बिलकुल भी नाही. मी त्याला ना सकाळी उठ ना का मग त्याला पाणी देऊ मग तो आहे ना थोडंसं असंच गॅलरी मा खेळस थोडासा मग पाणी व्हाय ना का मग त्यांना सुशी आवराय ना का मग थोडंसं त्याला योगा करायला लावस थोडंसं तेवढं करस मग म्हणा देखी मग तेव्हा ना का मग लगेच त्याला दूध आणि एक केळी असं देस मी आणि मग नंतर नाश्ता 9 वाजता असं देस मी त्याला थोडं मग त्याला नाश्ता मी कसं थोडंफार मग ब्रोकोली मिक्सरमध्ये अडीसन मग असं त्याला थोडासा पास्ता बनाय देस आणि चमचेवरी खावा देस मग असं हिरव्या भाज्या खातात मी ना पोरे कधी पालक तळी देस पास्ता मा टाक देस मॅगी मा टाक देस असं करस मी त्याला असं खाऊ घालस.
ते मग मला काय माहिती नाही, तो जशा का लागणार तशा तुम्ही तर चालणार घ्या. मग काही नाही, लक्ष द्या का मग, तू जास्त टाइम राहणार नाही अजून. ओजू बसलाय मी. मम्मा आजी जरा स्पष्ट बोलस, बोबड्याने बावड्याने एक शब्द सुद्धा बोबड्या बोलले नाही तो ते सगळ्यांना वाई करतेस डायरेक्ट. म्हटलं कसा पटुकडा आहे म्हणे. बघ ना तू पोपट नागत गोडचटक बोलस. विलायशाल मंदिर नाही पिराय हो बहीण रेखा. काय म्हणताय ना जडा माय आऊ जय जय बापा करा ना मंदिर मला जरा नव्हते आले उभी शेना रेखा घर मा जाना मग रेखाला भेट नव्हतं. हा जाना मग शेना आजी म्हणे याव आजी. मग बघते म्हणून भाऊ येवानाच आहे होता म्हणतो. मग नात भाऊ भाऊ ते टगू ये तू नात भाऊ ये ना बहीण मग म्हणून भाऊ इथं वाईस प्रकार करशी म्हणतो तू. टगुल बी कटाय स्वाते उडबडवत नाही ती नावारी. मी सांगितलं होतं आई तिसरे आई म्हणतं मी सुना म्हणून 2 तास सगळा फराड बनवून काम आहे म्हणतं. तुम्ही काही चिंता करू नका म्हटलं. मी सांगितलंच होतं आई तिसरे नाहीच करायला आलं होतं म्हणे. तिसरे फक्त मुरमुरांची उडा वगैरे ठेवले. मला माहिती शे तुलगमचा पाठ आहे मी सांगत तिले. म्हणतं रे काय येऊ दे अशी चित्तरने बावली ना रे का वयस करेन ती देस म्हणतं. हा मला काहीच वेळ लागत नाही सगळं करायला. मग पहिले सगळं पिठीन लाडूच ना करली दा तूप कालायचं लगेच त्या वाळली दा ते होय ना लगेच बेसन ना पीठना लाडूच ना करली दा लगेच चकल्यास ना करली दा मी. 2-2.5 तास ना तर मी सगळा फराळ बनाय टाका. शंकरपाळा आम्ही रातले का राहतात फक्त दोन्हीच नाही. शंकरपाळा कसं 2 जण रास ना बरं रास आणि चकलीसले तो गोल फिरा अंटा सारास ना मग त्यांवर टाइम नाही लागस. आणि तो हातेवर दोन्ही कडून दाबो ना तो तसा वेगळा जीवले साजी. हा हो माय तो गोल फिरावा ना अशा चक्कर निघत ना तो तसे आले आणत आम्हाला बी. हो माय आयरी नाही ना एकच ना पत्ता नाही तुमना बनना का सगळा फराळ. माय आमनं काहीच ठिकाणी शे म्हणतो फुलेस मा जो लागेल आमनी बाई नोटास गणी राहिनी. काहीच नाही बाजार सुद्धा भरेल नाही म्हणतो. ते त्या भाऊले सांग म्हणतो आज त्या भाऊनी सुट्टी शे आज. ते म्हणतो चाल भाऊ बाजार तरी करलो आपण आणि थोडं या लेकरेस ना मोरे पूजा पत्रीला लागी म्हणतो. हा मग नाही बद्दल सगळं फराळ तर लागसच ना मग कसं करतोस आपण खातोस ना आपण पण देव बिवास ना मुख्य रास ना मग सगळं ते त्याशिवाय कसं वाटस मग. आणि आपण बी दिवाळी निमित्तच खातोस असं कुठे आपण सगळं बनवतोस. गुन्ह्याना कंटाळायस भाजी पोळीना कंटाळायस नाही तर मरीना काही बिझनेस चालू करायला का फुलेस ना चांगलंय ना मग. मग चांगलंय काय ना काही करायलाच पाहिजे आजी. हा बी चांगलं आता दिवाळी नाही ना म्हणजे काय राह ना. आणि आता बड्या वस्तू कावीला येल होती ना ती. हां ते लाल चंदन पिवळे चंदन दवे चंदन आवीर गुलाल भस्म बट्टच येल होती कमलगट्टा त्या कमी काकड्या येतीस ना त्या पूजा कराने त्या आणि मग बेलपत्र दुर्वाई फुलेस ना रोज रास मग बट्टचे ना तू म्हणजे ते एक जण 100 200 शेनी वस्तू लिहिलंस. या 2-4 दिन जाय ना ते वज्जी धंदा वही राहणार तिला पैसा मोजायला टाईम नाही शे अशी वय जास. मग ती गुणगुणलेलं जास्ती मग हिसाब करा आले मला हिसाब येत नाही बी बटीन काय करसू मी. त्यानं वाटानं म्हणतं बाई मी घर समायस आहे पोरलेलं जाय मग ती पोरपट कशी मोबाईलमा हिसाब कर देस. ती गैरी हुशार आहे चांगली गोष्ट आहे ना. बसा ना आजी मग चहा ठेवस ना. नाही हो माय तुझं सासू घर नाही का चहा पिऊ मी इसू ना को माय म्हणतं पण रे काल काही सिंग तर केचे म्हणतं मी नाही कान टाईम नाही. आणि आज बी ड्रेस घालले जा तुम्ही नाही हे सगळं करणं होतं ना म्हणून संध्याकाळला घालतो ना साडी. मग आणि मी कुठे बाहेर निघस गरमच रास मग ते मला साडी मग सुधरत नाही ना काम म्हणून आई दिसलीस सांग नंतर बदलीस म्हणे. हा गरमा कोणता किराणा म्हणा चाल बी ये सो पोरी मी हा इस घर चहा पिवा आले. आजी इस